मी जागेवर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही मारलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगम मराठीचं वाटोळ करायचंय, राजकारणाचा आहे. गोर भूक खाऊ नका. मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. त्याला ठेवा, तुमच्या कोणी ओळखीचं असेल त्याला मला अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर. सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी, मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी, विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं. CST पशी 25-30 जण आहेत माकडं, त्यांच्यामुळे आपल्या 18 किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे. हे 2% सुद्धा लोकांना दिलं. 98% बाहेर येत आणखी मुंबईत यायचे. या भंगार पोरामुळे कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं. याचा अर्थ हे आपल्यातला नाही, कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्राच्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलणं याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातला नाहीये. आणि आंदोलनातलं असतं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तुम्हाला गोडीत बी आरक्षण द्यायचं मी पहिल्या दिवशी सांगितलं. आणि दगड मारले तरी आरक्षण पाहिजे. मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडीत, तुम्हाला काही गरज आहे का? हे उपास तो कुठं नाही करणारे. मायावर मनाची वेळ येऊ देऊ नका बरं का. ते आमचे नाही, हे मायावर आणखी वेळ येऊ द्या नका. मी आणखी तसं म्हणलेलं नाही. गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत. त्या CST पशी कोणाचे